बघितलं तर त्यांचाच एक ग्रुप होता, आपली लोक तिथे कमी होती. माझ्या ते लक्षात आलेलं होतं की हा ठरवून घेतलेला प्रोग्राम होता. आमचाच आमदार आहे या आवेशात त्या लोकांनी तिथे सगळं ते मॅनेज करायचा प्रयत्न केलेला होता. त्याच्यात मी प्रतिनिधी म्हणून गेलेलो होतो. विजय शेट्टींना काही काम होतं म्हणून ते बाहेर गेलेले होते. मी पण आता विधानसभेचा उमेदवार होतो, मी पण AICCचा मेंबर आहे. त्यामुळे मी त्यांना सांगितलं, आयोजकांना सांगितलं की आमचे पक्षाचे निरीक्षक येतात, आम्ही राष्ट्रीय पक्षाचे आमचे उमेदवार आहेत, तर आम्हाला विविध गोष्टी प्रोटोकॉल पाळावा लागतो. हे जे आहेत ते लोकल उमेदवार आहेत, हे उलटबाजी करतात, यांना काही दुसरा कामधंदा नसतो. त्यामुळे ते तिथे तुम्हाला 5 तास पण देऊ शकतात, पण आमच्या उमेदवाराला पूर्ण मतदारसंघ फिरायला लागतो. त्यांच्या वतीने मी आलेलो आहे, मी तुम्हाला सॅटिस्फाय करतो काय असेल तरी त्यांचे जे ऑडियन्स होते त्यांच्यामधून आपल्याला कुठेतरी प्रेशर द्यायचा प्रयत्न केला गेला आणि कुठेतरी आपले विजय शेट्टी कमजोर उमेदवार आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर ज्या पद्धतीने मी तिथे विजन मांडलं, काँग्रेस पक्षाचं विजन मांडलं, आपण राष्ट्रीय पक्ष आहोत, त्यामुळे त्यांची गोची झाली. कारण जे वसईचे माझे आमदार आहेत आणि आता जे उमेदवार आहेत त्यांना विकासाचं काय सांगण्यासारखं काहीच गोष्टी त्यांच्याकडे नाही आहेत. फक्त हुंडडबाजी करायची, दादागिरी करायची, लोकांना ब्लॅकमेलिंग करायची आणि लोकांच्या जमिनी हे घेऊन अनधिकृत विकास करायचा. हे गेल्या 30-35 वर्षात त्यांनी केलेलं आहे. तर मी त्याच्यामध्ये जो अनधिकृत बांधकामाचा विषय आयोजकांनी दिलेला होता त्याबद्दल मी बोललो की मागच्या महिन्यात एक हायकोर्टाचं जजमेंट आलेलं आहे आणि त्या जजमेंटनुसार की हे आपले जे स्थानिक लोकांचे घरं बंगले सगळे आहेत, आपण जे शेतीमध्ये बांधलेले आहेत, ते कुठेतरी अडचणीत आलेले आहे. तर आमचा आमदार आल्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कुठेतरी रेग्युलाइज करायचा प्रयत्न करू. मी स्वतः वकील आहे, त्याच्यात आपण लक्ष घालू. तो पॉईंट वसईच्या माझ्या आमदारांनी घेतला, उमेदवारांनी घेतला आणि सांगितलं की यांचं घर पण इलिगल आहे. कोणाचं? माझं. तिथे भाषण आता अख्खी वसई त्यांनी इलिगल केलेली आहे. ईडीमध्ये कोणाचे घरचे गेलेले आहेत, तिथे जजच्या पाया कोण पडत आहे ते सगळं माझ्याकडे आहे. मी जर पाडा वाटायचं असता तर माझे 3 तास लागले असते यांच्यावर बोलायचं असतं. पण आपल्याला विजनचं गोष्ट होतं. म्हणून वसईकरांनो लक्षात ठेवा, हा जो आमदार तुम्ही जो गेल्या 5 वेळेला निवडून दिलेला आहे 30-35 वर्षापासून, हा साप आहे. माझ्या लक्षात आलं, आजपर्यंत माझ्या लक्षात येत नव्हते. वसईकर सुशिक्षित लोक आहेत, सगळे सदन लोक आहेत, की यांना मतं देऊन यांना निवडून कसे आणतात. म्हणजे कुठेतरी वसईच्या लोकांना ब्लॅकमेलिंग केलं जाते हे माझ्या लक्षात आलं. आता इथे कोणतं बोललं आम्ही धंदा करतो आम्हाला ब्लॅकमेलिंग केलं जाते. मी त्यांना त्वरित उत्तर दिलं तिकडल्या तिथेच. मी म्हटलं हे बघ बाबा, हे घर माझं नाही, माझ्या वडिलांचं आहे. 1984ला बांधलेलं आहे. तेव्हा MMRD नव्हती, तेव्हा सिडको नव्हता, तेव्हा महापालिका तुझी जी उलटबाज महापालिका होती ती पण नव्हती. तर त्यांनी सांगितलं तिथे TP होता. मी म्हटलं 1984ला वसईमध्ये काय परिस्थिती होती, किती लोकांनी ठाण्याला जाऊन TPतून परमिशन घेतलं विजय. मी म्हटलं तुला अधिकृत बोलायचं असेल ना तर माझ्या वडिलांनी 1982ला नालासोपारामध्ये 3 एकर जमिनीचे एने केलेली आहे. त्यामुळे तू माझ्याशी लिगल इलिगलच्या गोष्टी नको करू. तसा त्यांनी थांबला आणि पुढची गोष्ट चालू केली. म्हणजे हा माणूस, याला 5 वेळा आमदार वसईकरांनी निवडून दिलं. याने अख्खी जे आपली स्टेशन परिसर आहे, आपल्या लोकांच्या जमिनी होत्या त्या सगळ्या दुबाडल्या लोकांनी, तिथे अनधिकृतपणा केलेला आहे. हा माझ्यासारख्याला सांगतो माझं घर इलिगल आहे, तर हा सामान्य दुसरा माणूस जो धंदा करणार आहे त्याला किती ब्लॅकमेल करत असेल. म्हणून हा तुमच्या पुढे आलेली संधी आहे. विजय शेठ पाटलांच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाचा उमेदवार आपल्या पुढे आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडी आहे. पवार साहेब, उद्धवजी साहेब आणि काँग्रेस पक्षाचे आपले LOP राहुलजी गांधी साहेब आपल्या सोबत आहेत. काँग्रेस पक्ष फक्त 102 उमेदवार लढवत आहे. फक्त 102 उमेदवार लढवत आहे. त्याच्यातले आपले विजय पाटील साहेब आहेत. त्यामुळे ही आपल्याला संधी आहे. प्रत्येकाने आपल्या घरातले आपले नातेवाईक स्वतःहून जाऊन मतदान केलं पाहिजे. विजय शेट्टींना गेल्या वेळेला 77,000 मतं होती, तेव्हा त्यांच्याकडे निशाणी शिवसेनेची धनुष्यबाण होतं. आज शिवसेना आपल्या सोबत आहे महाविकास आघाडीमध्ये. आपण लोकसभेला पण 68,000 मतदान दिलेलं होतं. या पश्चिम पट्ट्यामध्ये आपण 1 नंबरला होतो. आज पण विजय शेट्टींच्याकडे हाताची निशाणी आहे.
प्रत्येकाने आपलं मतदान भरपूर आहे आणि आता कोणी सांगितलं तसं की विजय शेठना 1 लाख मतं पार करून वसईचा आमदार म्हणून विधानसभेत पाठवा आणि ही जी दडपशाही आहे, ही जी गुंडागिरी आहे आणि अपक्ष म्हणून येऊन ही ब्लॅकमेलिंग चालते, ही जर थांबवायची असेल तर विजय शेठ पाटील हेच आपल्याला सक्षम पर्याय आहे हे सांगून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वसई.